एके दिवशी 4 मनुष्यांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर ठेवून उचलून येशू ज्या घरात होता तेथे आणले. त्या मनुष्यांनी घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु घर गच्च भरलेले होते म्हणून ते आतमध्ये प्रवेश करू शकले नाही. म्हणून ते छपरावर चढले. काही कौले त्यांनी काढली आणि त्या खाटेला येशू समोर खाली केले. त्यांचा विश्वास पाहून येशूने त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, माझ्या मुला, तुझी पापे क्षमा केली गेली आहेत. येशूला ठाऊक होते की ह्या मनुष्याची सर्वात मोठी गरज ही पुन्हा चालणे ही नव्हती, परंतु त्याच्या पापांपासून क्षमा मिळविण्याची होती. परंतु कित्येक शास्त्री तेथे बसले होते. ते आपल्या मनात असा विचार करीत होते, तो काय बोलत आहे? हे दुर्भाषण आहे. केवळ देव पाप्यांना क्षमा करू शकतो. येशूने आपल्या आत्म्यात तत्काळ ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात हे विचार का करीता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ आपली खाट उचलून चाल असे म्हणणे यातून कोणते सोपे? म्हणून मी तुम्हाला पुरावा देईन की मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करण्याचा येथे पृथ्वीवर अधिकार आहे. मग येशू त्या पक्षघाती मनुष्याकडे वळला व म्हणाला, उभा रहा, तुझी खाट उचल आणि घरी जा. आणि मनुष्याने उडी मारली, त्याची खाट उचलली आणि आश्चर्याने पाहणाऱ्या लोकांमधून चालत निघून गेला. यावरून सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधी पाहिले नव्हते. नियमशास्त्राचे शिक्षक हे त्यांचा धर्म व गर्वाद्वारे आंधळे झाले होते. त्यांचा विचार हा काहीतरी असा झाला, येशू, तू निंदा करणारा आहेस. तू देवाचा अपमान करीत आहे, कारण तू पाप क्षमा करण्याचा दावा करीत आहे, परंतु हे केवळ देव करू शकतो. ते त्यांच्या विचारात बरोबर होते की केवळ देव पापांची क्षमा करू शकतो, परंतु येशू कोण आहे याविषयीच्या निष्कर्षामध्ये ते चूक होते. येशू कोण आहे असा तुम्ही विचार करता. त्याच्या नावाचा अर्थ तुम्हाला आठवतो काय? याचा अर्थ प्रभू तारण करतो. पॅलेस्टाईनच्या एका नगरात जेथे येशूने शिक्षण दिले, लोक ह्या निष्कर्षापर्यंत आले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरितो असे नाही, कारण आम्ही स्वतः श्रवण केले असून हा खचित जगाचा तारणारा आहे हे ओळखले आहे. येशूला सृष्टीच्या प्रत्येक भागावर सत्ता होती. तरीही तो सर्वत्र हे म्हणत गेला नाही, माझी उपासना करा, मी देव आहे, मी देव आहे. त्याने केवळ त्या गोष्टी केल्या ज्या केवळ देव करू शकत होता, आणि मग लोकांनी त्यांचे स्वतःचे निष्कर्ष काढावे. पुढील 2 गोष्टींवर आधारित येशू कोण आहे असा तुम्ही विचार करता. येशू नाईन नावाच्या नगरास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा जमाव त्याच्याबरोबर तेथे गेले. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ पोहोचत होता, एका मृत व्यक्तीला घेऊन चालले होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक पुत्र होता आणि ती विधवा होती, आणि नगरातून एक मोठा जमाव तिच्या बरोबर होता. जेव्हा प्रभूने तिला पाहिले, त्याचे अंतःकरण तिच्यासाठी कष्टी झाले आणि त्याने म्हटले, रडू नको. मग तो वर गेला आणि तिरडीस स्पर्श केला, आणि जे त्यास घेऊन जात होते ते थांबले. त्याने म्हटले, तरुण मनुष्या, मी तुला सांगतो, उठ. मृत मनुष्य उठून बसला आणि बोलू लागला, आणि येशूने त्यास त्याच्या आईला परत दिले. तेव्हा सर्वांस भय प्राप्त झाले आणि त्यांनी देवाची स्तुती केली. आणखी एका दिवशी येशू 2 दुःखित बहिणी मार्था व मरियेस भेटण्यास गेला. 4 दिवसा अगोदर त्यांचा भाऊ लाजर मरण पावला होता. प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. मार्था येशूला म्हणाली. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो मजवर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून मजवर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. यास तू विश्वास धरितेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण हा असा विश्वास मी धरिला आहे. येशू कबरेजवळ आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेविलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा.
त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? यावरून त्यांनी धोंड काढिली. तेव्हा येशूने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा मृत झालेला तो इसम बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेतवस्त्रांनी बांधिलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यास म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. प्रभू येशू हाच इतिहासात एकमेव व्यक्ती आहे जो असे म्हणू शकतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. त्याच्या कार्यांनी हे सिद्ध केले आहे की त्याचे शब्द हे खरे आहेत. मोठा जमाव येशूभोवती असे. कधी कधी एकाच वेळी अनेक दिवस. नेहमी ते त्याच रानाच्या भागात पाहत असत, जिथे तो त्याच्या शिष्यांसोबत वेळ घालवित असे. कधी कधी जमाव भुकेला असे. एका दुपारी हेच काय ते घडले, जेव्हा 5,000 पेक्षा अधिक लोक गालिल समुद्राच्या पूर्वेला एका टेकडीवर जमा झाले होते. म्हणून येशूने फिलिप्प, त्याचा एक शिष्य, यास विचारले, या लोकांना खावयास देण्यासाठी आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले. आपण काय करणार हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 50 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. मग अंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ, बोलला, येथे एक मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकऱ्या व 2 मासळ्या आहेत. परंतु त्या इतक्याच कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकास बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेथे बसणाऱ्या पुरुषांची संख्या सुमारे 5,000 होती. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि ईशोपकार स्मरण केल्यावर बसलेल्यास वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातूनही त्यांस पाहिजे तितके दिले, जोपर्यंत ते तृप्त होत नाहीत. मग त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांस पुरे झाल्यावर जवाच्या 5 भाकरींपैकी उरलेले तुकडे त्यांनी गोळा केले. त्या तुकड्यांनी 12 टोपल्या भरल्या. पुढील दिवशी जमाव येशूला शोधत आला. त्यांना त्यास राजा करावयास पाहिजे होते, परंतु केवळ यासाठीच की त्याने त्यांना रोमन अत्याचारापासून सोडवू शकावे व त्यांना अधिक अन्न द्यावे. येशूने त्यांना म्हटले, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न मनुष्याचा पुत्र तुम्हास देईल त्यासाठी श्रम करा. कारण पिता जो देव त्याने त्याचवर शिक्का मारिला आहे. येशूने त्यांस म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो मजवर विश्वास ठेवितो त्याला कधीही तहान लागणार नाही. अन्न तुमच्या शरीराला काही वेळाकरिता जिवंत ठेवू शकते, परंतु केवळ प्रभू येशू तुम्हाला खरे जीवन काही वेळाकरिता आणि सार्वकालिकतेसाठी देऊ शकतो. केवळ येशू हे म्हणू शकतो, जीवनाची भाकर मी आहे. येशू हा धार्मिक पुढाऱ्यांसारखा नाही, ज्यांनी गोष्टींना अशा प्रकारे म्हटले, हे करा, हे करू नका, हे नियम पाळा, हाच मार्ग आहे. केवळ येशू हे म्हणू शकला, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येशू संदेष्ट्यांपासून सुद्धा वेगळा होता, ज्यांनी त्यांच्या पापांसाठी बलिदाने अर्पण केली आणि मशिहाच्या येण्याविषयी लिहिले. येशूने म्हटले, अशी गैरसमजूत करून घेऊ नका की मी कशासाठी आलो आहे. नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ ही रद्द करावयास मी आलो नाही. नाही, मी ते पूर्ण करावयास आलो आहे. येशूने नेहमी त्याच्या शिष्यांना शिकविले की स्वर्गाच्या राज्याच्या नागरिकांनी कसे जगावे, जेणेकरून त्याच्या राजाचे चरित्र व गौरव प्रतिबिंबित करावे. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तसेच तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका, कारण मनुष्यांनी आपणास पाहावे म्हणून उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. परंतु जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा तुमच्या खोलीत जा, दरवाजा बंद करा आणि तुमच्या पित्याची प्रार्थना करा जे दिसत नाही. यास्तव या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाम पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करीतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा. ते मेंढरांच्या वेशाने तुम्हाकडे येतात, तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत. यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले व फारच जोराने पडले. स्वर्गाकडील शिक्षकासारखे कधी कोणीही बोलले नाही. यहुदी लोकांचे शिक्षक व याजक हे खुश नव्हते हे पाहण्यास की लोकसमुदाय येशूचे ऐकत होते. त्यांना पाहिजे होते की लोकसमुदायाने त्यांचे ऐकावे, त्याचे ऐकू नये. एके दिवशी प्रमुख याजकाने मंदिराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना पाठविले की येशूला अटक करावी, परंतु ते तसे करू शकले नाही. जेव्हा ते परत आले, याजकाने त्यांना विचारले, तुम्ही त्यास धरून का आणले नाही? सुरक्षा अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, कोणी मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. संदेष्टीय सुद्धा येशू सारखे बोलले नाहीत. संदेष्टीय हे मेणबत्ती सारखे या अंधाऱ्या जगात मिणमिणत्या प्रकाशाचे किरण देणारे आहेत, परंतु मशिहा हा नीतिमत्वाचा सूर्य होता. एकदा का सूर्य उगवला तर कोणाला मेणबत्तीची गरज लागते? येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. येशू हा शब्द आहे ज्याने प्रारंभी म्हटले, येथे प्रकाश हो. भौतिक व आध्यात्मिक प्रकाशाचा तो अंतिम स्रोत आहे. मशिहास त्याचे सेवा कार्य पूर्ण करण्याचा समय जेव्हा जवळ आला, त्याने त्याचे 3 शिष्य पेत्र, याकोब व योहान यांना एका उंच डोंगरावर नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीताना त्यांच्या दृष्टीस पडले. तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचवर मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. जेव्हा शिष्यांनी हे ऐकले ते पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्या स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. जेव्हा त्यांनी डोळे वर करून पाहिले तो येशूशिवाय कोणी त्यांच्या दृष्टीस पडला नाही. शिष्यांनी त्या दिवशी जे पाहिले होते ते त्यास कधीही विसरले नाही. नंतर पेत्राने लिहिले असावे, त्याच्या वैभवास पाहणारे आम्ही साक्षीदार आहोत. आणि योहान पुढे म्हणाला, आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते, जो कृपा व सत्य यांनी परिपूर्ण होऊन आला होता. परंतु आतासाठी पुत्राचे गौरव हे त्याच्या देहरूपी शरीरात लपलेले राहील. राजासाठी ही वेळ होती की त्याचे सेवा कार्य पूर्ण करावे. 3 वर्षे प्रभू येशू पॅलेस्टाईनमध्ये प्रवास करीत होता. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे. सामान्य लोक त्याचवर प्रीती करीत होते, परंतु यरुशलेम मधील धार्मिक पुढारी त्यास जिवंत मारण्याची योजना करीत होते आणि येशूला हे ठाऊक होते. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला. तेव्हा त्याने यरुशलेमास जाण्याचा दृढ निश्चय करून तिकडे आपले तोंड वळविले.
जर तुम्हाला कळले की एका दूरच्या नगरात काही दुष्ट लोकांचा गट तुम्हाला पकडणे, छळ करणे व जिवंत मारण्याची योजना करीत आहे, तर तुम्ही तेथे जाल काय? हेच काय ते येशूने केले. तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांस दर्शवू लागला की मी यरुशलेमास जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्या हातून बहुत दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठावे, याचे अगत्य आहे. अशा प्रकारच्या राजासाठी शिष्य शोध घेत नव्हते. वधस्तंभी दिलेला मशीहा? निश्चितपणे परमेश्वर त्याच्या निवडलेल्यास अशी यातना व लज्जेने दुःख भोगू देणार नाही. म्हणून पेत्राने येशूला म्हटले, प्रभूजी, असे आपणाला कधी होणारच नाही. येशू वळला व पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. तू मला अडखळण आहेस, कारण देवांच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. शिष्यांना पाहिजे होते की मशीहा राजाने रोमन ताबा नष्ट करावा आणि यरुशलेमेत एक नवीन सरकार स्थापन करावे. जेव्हा ते प्रवास करीत होते, शिष्यांनी वादविवाद केला की देवाच्या राज्यात कोणाला उच्च पद मिळेल. म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. ज्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला. पृथ्वीवर त्याच्या पहिल्या येण्याच्या वेळी मशीहा राजकीय राज्य हस्तगत करण्यासाठी व पृथ्वीवरील राजासनावर शासन करण्यास आला नव्हता. तो सैतानावर विजय मिळविण्यासाठी आणि मानवी हृदयात शासन करण्यासाठी आला होता. त्यामुळेच येशूने शिकविले, देवाचे राज्य हे तुम्हामध्ये आहे. परंतु स्वर्गातील राजा अंतःकरणात राज्य करण्यापूर्वी आणि नंतर संपूर्ण पृथ्वीवर जगाच्या पापाचे कर्ज हे भरावयाचे होते आणि मृत्यूला पराजित करावयाचे होते. हेच त्याचे नियुक्त सेवा कार्य होते. सर्व काही योजनेनुसार होत होते. जेव्हा प्रभू यरुशलेमेजवळ आला, त्याने 2 शिष्यांना जवळच पाठविले. तुम्ही समोरच्या गावात जा, तो त्यांना म्हणाला. जेव्हा तुम्ही त्यात जाता, ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडिता असे कोणी तुम्हास विचारिले, तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. जेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे शिंगरावर टाकून त्यावर येशूला बसविले. आणि तो पुढे चालला तसतसे ते आपली वस्त्रे वाटेवर पसरीत केले. तो जैतून डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील कित्येक पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्यासाठी आपल्या शिष्यांस दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हास सांगतो, हे उगे राहिल्यास धोंडे ओरडतील. काय हा निराळा राजांचा राजा! मशीहा राजाने राजधानीमध्ये तुतारीचा नाद व एका मोठ्या सेनेसह गोंधळ केला नाही. एखाद्या लढवय्या युद्धाच्या घोड्यावर स्वार होऊन त्याने प्रवेश केला नाही. तो एका नम्र गाढवावर आला होता. गाढवाच्या एका शिंगरावर एक शिंगरू, ज्यावर कधी काही ओझे लादलेले नव्हते. ते ज्यास सामान्यपणे मारलेले व ठोसे लावलेले नव्हते. एक प्राणी ज्याच्या पाठीवर व खांद्यावर वधस्तंभाचे एक विशिष्ट चिन्ह होते. आणि सर्वात महत्वाचे एकच प्राणी जे तो पूर्ण करू शकत होता, ज्याच्याविषयी संदेष्टात जखऱ्याने 500 वर्षांपूर्वी लिहिले होते. सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पोरावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. मशीहा राजा यरुशलेममध्ये शक्तिशाली युद्धाच्या घोड्यावर स्वार होऊन का आला नाही? कारण तो लोकांना त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या रोमन लोकांपासून सोडवण्यासाठी आला नव्हता. तो आला होता की लोकांना त्यांच्या पापांपासून सोडवावे.